हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत झटपट आणि क्विक असा बनणारी एक नाश्त्याची रेसिपी, जी बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते. तर इकडे बघू शकता, मस्त अशी आपली नाश्त्याची टेस्टी अशी रेसिपी बनवून तयार आहे. तुम्हीही बनवा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर बघूयात रेसिपी. सगळ्यात आधी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की त्यामध्ये घातलेला आहे 2 ते 3 चमचे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. इथे तुम्ही हिरवी मिरची तुमच्या तिखटानुसार कमी जास्त वापरू शकता. आता आपल्याला हे सर्व आहे ते छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत हिरवे वाटाणे. आता हे वाटाणे सुद्धा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि ते भाजून झाले की नंतर त्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडरही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरीही चालेल. आता त्यामध्ये मी घातलेला आहे शिजवून घेतलेले बटाटे. इथे मी बटाटे शिजवून घेतलेले होते आणि त्याला मॅश करून यामध्ये घातलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे किसूनही घालू शकता. त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा, बारीक किसलेले गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि गरम मसाला. आता हे सर्व आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सर्व आहे मिश्रण ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता आपलं नाश्त्यासाठी लागणारं स्टफिंग बनवून तयार आहे. आता आपण इथे बॅटर बनवून घेणार आहोत. तर बॅटरसाठी मी इथं घेतलेला आहे 2 वाटी बारीक रवा. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवाही मिक्सरला वाटून घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे 1 वाटी दही आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आता त्यामध्ये ज्या वाटीने मी दही घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे पाणी घेतलेलं आहे. आता हे सर्व आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता की मी कशा पद्धतीने ते बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आहे ते आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून रवा आहे तो पूर्ण छान फुगेल. आता आपलं बॅटर छान भिजतंय तोपर्यंत आपण इकडे या भाजीचे गोळे बनवून घेणार आहोत. तुम्हाला हवा त्या आकाराचे किंवा हव्या त्या साईजचे तुम्ही इथे पॅटीस बनवून घेऊ शकता. तर इकडे बघू शकता मी कशा पद्धतीने त्याचे वडे बनवून घेणार आहे. अजूनपर्यंत मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा. तर इकडे बघू शकता सर्व इथे पॅटी बनवून तयार आहेत आणि आता इकडे आपलं 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं बॅटरही छान फुगलेलं आहे. आता हे थोडंसं घट्ट आहे, तर आता त्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा आणि आता त्यामध्ये घालणार आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी. तर इकडे बघू शकता की सर्व मिश्रण आहे ते आपण एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला हे बॅटर आहे ते जास्त जाडही करायचं नाही आहे आणि जास्त पातळही करायचं नाही आहे. तर तुम्ही इथे त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता की आपल्याला कशा पद्धतीचं इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आपल्याला 2 वाटी रव्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी इथे घालायचं आहे. आपलं बॅटरही तयार आहे आणि आपलं स्टफिंगही तयार आहे. तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून त्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्यावरती अशा पद्धतीच्या वाट्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण थोडं थोडं जे स्टफिंग बनवलेलं आहे ते यामध्ये घालणार आहोत. तर इकडे बघू शकता की मी कशा पद्धतीने ते स्टफिंग यामध्ये घालत आहे. आता हे स्टफिंग आहे ते थोडंसं आपल्याला 5 ते 10 सेकंदासाठी वाफवून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता थोडंसं स्टफिंग आहे ते वाफलेलं आहे. आता त्यानंतर आपण जी स्टफिंगची पॅटी बनवली होती ती यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावरतूनही थोडंसं बॅटर आपल्याला घालायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकता की कशा पद्धतीने ती बॅटर यावरती घातलेलं आहे. आपल्याला जास्त जाडही ठेवायचं नाही आहे, नाहीतर ते शिजणार नाही. तर इकडे बघू शकता कशा पद्धतीने मी हे बॅटर आहे ते यावरती स्प्रेड करत आहे. इथे तुम्ही बघू शकता की बॅटर घालून झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर. त्यामुळे तो नाश्ता खूप छान दिसेल. तर आता आपल्याला याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे.
तर इकडे बघू शकता 15 मिनटं झालेली आहेत आणि आपला नाश्ता आहे तो वाफवून तयार आहे आणि तो दिसायलाही खूप छान दिसत आहे। आता आपल्याला हे आहे ते थंड करून घ्यायचं आहे। तर इकडे बघू शकता की जो आपण नाश्ता बनवला होता तो थंड झालेला आहे आणि तो डिशपासून अलगद सेपरेट होत आहे। तर आता थोडीशी डिश अशी पालती करायची आणि थोडंसं प्रेस केलं की तो नाश्ता आहे तो डिशपासून अलगद वेगळा होतो। तर इकडे आपला मस्त असा नाश्ता बनवून तयार आहे ना अगदी कमी साहित्यात आणि झटपट अशी बनणारी रेसिपी। तुम्ही ही लहान मुलांना बनवून देऊ शकता किंवा त्यांना टिफिनमध्येही देऊ शकता, लहान मुले आवडीने खातील। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आता मी एक आहे ते तुम्हाला कट करून दाखवते। तर बघू शकता मस्त असा आपला इकडे टेस्टी नाश्ता बनवून तयार आहे आणि हा नाश्ता आहे तो तुम्ही सर्व करताना खोबऱ्याच्या चटणीसोबतही सर्व करू शकता किंवा टोमॅटो केचपसोबतही सर्व करू शकता। दोन्हीसोबतही हा खायला खूप छान लागतो। तर तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिलीत त्यासाठी धन्यवाद। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। थँक्यू।